माळशिरस तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली। ज्या तरुणाचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता, ज्याच्या घरात आनंदाचं वातावरण होतं, त्याच तरुणावर काळाने घाला घातला। पिलीव जवळील बागवान टेकाजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या भीषण अपघातात दोन 18 वर्षीय तरुणांचा मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील बागवान टेकाजवळ 26 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30च्या सुमारास हा अपघात घडला। राजवर्धन बापू शिरतोडे, वय वर्ष 18, राहणार खडकी, तालुका मान, जिल्हा सातारा हा तरुण आपल्या स्प्लेंडर गाडीवरून पिलीवहून आपल्या गावाकडे जात होता। त्याचवेळी समोरून सुळेवाडी गावाकडून येणाऱ्या गाडीवर स्वप्नील शिंगू सुळे, साईराज सत्यवान सुळे आणि गणेश रामचंद्र माने हे 3 मित्र येत होते। एका 4 चाकी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या दोन्ही मोटरसायकलची समोरासमोर भीषण धडक झाली। ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आणि 4ही तरुण रस्त्यावरती फेकले गेले। या अपघातात राजवर्धन शिरतोडे आणि स्वप्नील सुळे यांना गंभीर दुखापत झाली। बेशुद्ध अवस्थेत असलेल्या राजवर्धनला तातडीने अकलूज येथील दवाखान्यात नेण्यात येत होतं, मात्र वेळापूर जवळ पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली। तर दुसरीकडे स्वप्नील सुळे याला अकलूजच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान रात्री 1:30च्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला। आता या घटनेतील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे मृत स्वप्नील सुळे याचा 27 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता। आपल्या वाढदिवसासाठी नवीन कपडे खरेदी करण्यासाठी तो आपल्या मित्रांसह पिलीवकडे जात होता। घरात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू असतानाच स्वप्नीलच्या मृत्यूची बातमी धडकली। ज्या दिवशी केक कापून आनंद साजरा करायचा होता, त्याच दिवशी स्वप्नीलवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्याच्या कुटुंबावरती आली, ज्यामुळे सुळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या अपघातामध्ये साईराज सुळे आणि गणेश माने हे दोघं देखील गंभीर जखमी आहेत। या दोघांवरही सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। हे 3ही मित्र म्हसवड इथं इयत्ता 12वीत शिकत होते। 12वीची परीक्षा सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। अत्यंत शोकाकुळ वातावरणात या तरुणांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। या अपघातामध्ये 2 हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतलेला आहे।